थांबा तुझी उडी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देते जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा सह्याद्रीचा सिंह कोण अहो सह्याद्रीचा सिंह कोण अरे असं काही विचारताय ज्यांची बुद्धी त्याला नजर चौफेर अंगात सळसळणारी रक्त कामात शिस्त आणि शत्रूवर जबरदस्त वचक असे ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे दैवत त्यांना या मावळ्याचा मानाचा मुजरा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेवच्या गर्जना कानावर पडल्या की आम्हा मावळ्यांना शिवरायांची तीव्रतेने आठवण येते जिजाऊच्या उत्तम संस्कारात घडलेले शिवरायांचे अख्ख्या महाराष्ट्राला प्रचंड वेळ लागले त्यांचा पराक्रम त्यांचा गनिमिकावा आणि रयतेप्रती त्यांचा जिव्हाळा यामुळे अख्ख्या मावळ प्रांतातील मावळ्यांच्या गळ्यातील ते ताईत झाले होते आजच्या भाषेत सांगायचं ना म्हणजे सुपर हिरो झाले होते पुण्यातील जहागीरदाराचा मुलगा घोडदौड करीत किंवा स्वराज्य संस्थापक बनला हे कळलंच नाही तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि बघता बघता रायगड पण स्वराज्यात आला आणि आम्हा सर्वांना भारी आनंद झाला पण तिकडे विजापूरचा दरबार मात्र कार्चिक पडला बडी साहेबी हिने दरबारातील सर्व सरदारांना सवाल केला बताओ कौन तैयार है तुम सब में से शिवाजी का बंदोबस्त करने के लिए अख्ख्या दरबारात शांतता पसरली टाचणी पडली तरी टपकन आवाज येईल अशी शांतता सर्वांना माहिती होतं जो शिवाजी सोबत लढला तो त्याच्या घरी मातीत गडला तितक्यात तक्कावरील हिला उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कौन शिवाजी उसे कैद करके यहाँ लेकर आऊंगा और अगर वैसा नहीं मिला तो जान से मार कर घसीट हुए विजापुर के दरबार में पेश करूंगा विजापूरचा दरबार तिकडं अफजल खानाचं तुफान स्वराज्यावर चालून आलं पण आमचे राजे प्रतापगडावर गेले या बातमीने तो खान चिडला त्यानं कापती दाव वाकला आणि शिवरायांना निरोप पाठवला शिवाजी आप हमें हमारे बेटे जैसे हैं हमसे मिलने आइएगा शिवाजी चाणक्य शिवरायांनी त्याचा डाव ओळखला आणि त्याला निरोप पाठवला की मी अपराधी आहे मला माफ करा मला तिकडे येण्याची भीती वाटते आपणच प्रतापगडाच्या पायथ्याशी या फार आनंद होणार मला अफजल खान तो निरोप वाचून मिशी कुदळत म्हणाला खुशी हुई बहुत खुशी हुई भेटीचा दिवस उजाडला सकाळी सकाळी भवानी मातेचे दर्शन घेऊन शिवरायांनी पोशाख करायला सुरुवात केली पायात सुरुवात अंगात चिलखत आणि बोटात वाघनख जिरटोप पण घातला त्या चिलखतावर जिरेचा कुर्ता आणि बिछवा पण लपवला आणि आम्हा मावळ्यांकडे आले आणि म्हणाले मुलांनो आप आपली कामे नीट करा भवानी आईला केच दिली पण जर का आमचे काही बरे वाईट झाले तर धीर सोडू नका संभाजी राजांना गादीवर बसवा मा साहेबांच्या आज्ञेत राहा येतो यामी शिवरायांच्या आधीच खान शामियात येऊन बसला आणि सय्यद बंदाला पाहून शिवराय थबकले खानानं त्याच्या वकिलाला विचारलं क्या हुआ शिवाजी अंदर क्यों नहीं आते वकील म्हणाला की ते तेवढे सय्यद बंदाला भितात तुम्ही त्याला तेवढे दूर करा म्हणजे राजा पटकन आत येतील सय्यद बंदा दूर झाला
शिवरायात गेले आणि शिवरायांना पाहून दिग्पाल अफजल खान उठून म्हणाला, आओ आओ शिवाजी आओ, हमसे गले मिलो. शिवराय सावध होऊन पुढे गेले. शिवरायांना ठार मारण्यासाठी खानाने त्यांची मान डाव्या पगडीत दाबली आणि दुसऱ्या हाताने कट्यारीने त्यांच्या कुशीवर वार केला. त्यांचा अंगठा टरकन फाटला, पण चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. शिवरायांनी त्याचा डाव अत्यंत चतुर्याने ओळखला आणि अत्यंत चपळाईने त्याच्या पोटावर वाघनखाचा वार केला. नंतर पिछवा पण खूप उसला. अरा त्याची आतडी बाहेर पडली. तो कोसळला. त्याच्या आवाजानं कृष्णाशी भास्कर खटकन धावून आत आला आणि तो शिवरायांवर तलवारीनं वार करणार, पण आमच्या शिवरायांनी पट्ट्याच्या एका धावात त्या कृष्णाची भास्करला ठार केले. त्या दोघांच्या खणाखणीनं सय्यद बंड आत धावून आला आणि त्या शिवरायावर वार करणार. तेवढ्यातच कृष्णाची महाल आत आला आणि त्याला त्या सय्यद बंडाला ठार मारून आमच्या शिवरायांच्या प्राणाची रक्षा केली. तेव्हापासूनच होता जीवा म्हणून वाचलाय शिवा ही मंजूर झाली. एक मावळा म्हणून मी त्यांच्या कितीतरी धाडसी कथा तुम्हाला सांगू शकतो. त्यांची एक कोण एक कथा अंगावर शहर आणणारी आहे, पण वेळ पाहून थांबतो. मात्र 4 ओळी तो म्हणूनच जाईल. हजार असतील धर्म, लाख असतील जाती, हजार असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती, एकच राजा छत्रपती. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा धनुष मिळवला. शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे कपारीतून घुमू लागले. शिवरायांनी आम्हाला हे सांगितले की स्वबळावर लढावे, माणुसकीने जगावे, स्त्रियांचा करावा आदर आणि शत्रूंचा करावं मर्दन. हीच आहे आम्हा मावळ्यांना शिवरायांची शिकवण. बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. खूप सुंदर शौर्य पराक्रम सगळं तिच्या वक्तव्यातून आलेलं आहे. ही श्रावणी म्हणजे खरंच 16 नंबरची तर शान आहे, पण ती पूर्ण महानगरपालिकेची शान आहे. ज्या वेळेस तिला त्या कलेक्टर ऑफिसमध्ये तिचा सत्कार होता त्यावेळेस आमची छाती फुलली होती की अरे ही आपली मनपाची विद्यार्थी. आणि वेळेवरती त्या ठिकाणी खूप सुंदर सादरीकरण तिने केलं होतं. आणि ह्या अशा चिमुकल्या श्रावणीला आज जी इतका मोठा कलाकार बनलेली आहे, उद्याचं तर तिचं स्वप्न आणि तिच्या वडिलांनी बघितलं, तिच्या आईने बघितलेलं जे स्वप्न आहे ते नक्कीच सत्यात उतरणार आहे. अशा या श्रावणीला आदरणीय श्री गणेश गावंडे सर यांच्याकडून 200 रुपये रोख रक्कमच्या स्वरूपात बक्षिसाच्या स्वरूपात मिळते आहे. तर आदरणीय प्रशासनाधिकारी आणि आदरणीय उपायुक्त मॅडम बंजारी मॅडम यांनी त्यांच्या शुभ हस्ते तिला 200 रुपये द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी मी व्यासपीठावर आमंत्रित करते आदरणीय उपायुक्त मॅडम आणि आदरणीय प्रशासनाधिकारी मनपा अकोला यांना. कुमारी श्रावणी हिला 200 रुपये देऊन तिचा सन्मान करण्यात येतो आहे. आणि सोबत 16 नंबरच्या मुख्याध्यापिका त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि आदरणीय गणेश गावंडे सर यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करते व्यासपीठावर. खरंच मुलांमध्ये कुठले गुण असतात हे आपल्याला या वयातच कळतं आणि ते हेरले गेले की ते उद्याचे खूप मोठे कलाकार तयार होणार आहेत. आता ही तर आमची आजचीच कलाकार झाली आहे. आदरणीय गावंडे सर, आदरणीय प्रशासनाधिकारी आणि आदरणीय मॅडम उपायुक्त मॅडम यांच्या हस्ते तिला 200 रुपये प्रदान करण्यात येत आहे. सोबतच या शाळेच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम त्यांचे बेटर हब त्यांचे हजबंड त्यांच्या मार्फत सुद्धा 100 रुपये बक्षीस तिला या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. तर देशमुख सरांना या ठिकाणी मी आमंत्रित करते. आदरणीय देशमुख सर. तसेच प्रवीण, सदाशिव आणि सचिन
दुगणे यांच्या मार्फत सुद्धा 100 रुपये बक्षीस 101 रुपये बक्षीस तिला देण्यात येत आहे. तर आदरणीय दोन्ही सरांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय प्रवीण सर आणि आदरणीय सचिन सर यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. बरं असो. आणि यापूर्वी झालेला पोवाडा म्हणा, भाषण म्हणा, नृत्य म्हणा, नाट्य म्हणा, 4 नंबरचं सादरीकरण याची कुमारी साक्षी सुरेंद्र पाटील हिला सुद्धा आदरणीय गणेश गावंडे सर यांच्याकडून 200 रुपये रोख रक्कम बक्षिसाच्या स्वरूपात मिळते आहे. तर आदरणीय मॅडम आणि सरांना मी पुन्हा विनंती करते की साक्षीला सुद्धा कारण तिचं पाठांतर